विहिरीचे रहस्य भाग 3. डायरीतील शेवटची ओळ वाचून मंदिरात भयानक शांतता पसरली. 3 जणांपैकी एकाला अंधारात उतरावं लागेल. रोहनच्या हातातून डायरी खाली पडली. प्रिया रडत होती. गणपतच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता. खालील खड्ड्यातून काळा धूर सतत वर येत होता आणि त्या धुरात शेकडो चेहरे दिसत होते. ते सगळे एकच गोष्ट ओरडत होते. अचानक विकी शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले. आपण कुठे आहोत? रोहनने त्याला सगळं सांगितलं. विकी काही क्षण शांत राहिला. मग तो हसला. एक विचित्र आणि थंड हसू होतं ते. मग बलिदान कोण देणार? त्याने विचारलं. सर्व त्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. सावित्री बोलली, तो आता अंधाराचा सेवक आहे. तेवढ्यात मंदिर पुन्हा हादरलं. खड्डा आणखी मोठा झाला आणि त्या अंधारात हळूहळू एक चेहरा वर येऊ लागला. सुरुवातीला फक्त 2 लाल डोळे दिसले, मग कपाळ, मग संपूर्ण चेहरा. तो चेहरा पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला. विकी हसत त्याच्या जवळ गेला आणि तो चेहरा सतत बदलत होता. कधी म्हातारा, कधी लहान मूल, कधी स्त्री, कधी पुरुष, कधी रोहनचा चेहरा. मी काल आहे. तो आवाज मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात घुमला. मी भीती आहे. मी अंधार आहे. मी तुमच्या प्रत्येक दुःखस्वप्नात राहतो. प्रियाने कान झाकले, पण आवाज तिच्या डोक्यात घुमतच राहिला. अचानक तिला तिची आई दिसली, जी काही वर्षांपूर्वी वारली होती. प्रिया, माझ्याकडे ये. प्रिया थरथरली. आई? रोहन ओरडला. नाही, ते खरं नाही. क्षणात ती प्रतिमा नाहीशी झाली. सावित्री पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. पहिल्यांदाच. तो माझ्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. मी त्याला फक्त बंदिस्त करू शकते, संपवू शकत नाही. मग काय करायचं? रोहन ओरडला. सावित्रीने डायरीतील एक लपलेलं पान उघडलं. त्यावर एक मंत्र लिहिला होता आणि खाली एक वाक्य, ज्याचं हृदय सर्वात निस्वार्थ असेल त्याचं बलिदान अंधाराला कैद करू शकतं. क्षणभर सगळे शांत झाले. मग गणपत पुढे आला. मी जाईन. नाही, रोहन ओरडला. गणपत हसला. माझ्या घराण्याने सावित्रीला मारलं. हा शाप संपवणं माझं कर्तव्य आहे. अचानक विकीने गणपतला जोरात ढकललं. सगळे दचकले. विकीच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होतं. त्याचे डोळे पुन्हा काळे झाले होते. उशीर झाला, तो गुरगुरला. मी आधीच त्याच्या आत आलोय. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. काळने विकीला पुन्हा ताब्यात घेतलं होतं. क्षणात विकी हवेत उचलला गेला. त्याच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडू लागला. हाडं वाकू लागली. त्याचा आवाज बदलला. तुम्ही मला थांबवू शकत नाही. सावित्रीने मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंदिरातील भिंती चमकू लागल्या. जुन्या कोरीव आकृत्यांमधून प्रकाश बाहेर पडला. पण काळ हसू लागला. तुम्हाला अजूनही सत्य माहीत नाही. कसलं सत्य? रोहन ओरडला. काळच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटलं आणि त्याने एक वाक्य म्हटलं, जे ऐकून सावित्री हादरली. मला या जगात आणणारी तूच होतीस सावित्री. मंदिरात शांतता पसरली. रोहन आणि प्रिया सावित्रीकडे पाहू लागले. तिच्या डोळ्यात भीती होती, अपराधीपणा होता आणि हळूहळू तिच्या गालांवरून अश्रू वाहू लागले. कारण काळ खोटं बोलत नव्हता. मला या जगात आणणारी तूच होतीस सावित्री. काळचे शब्द मंदिरात घुमत राहिले. रोहन, प्रिया आणि गणपत स्तब्ध उभे होते. सावित्रीचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. पहिल्यांदा ती भयावह आत्मा वाटत नव्हती. ती एक तुटलेली अपराधी मुलगी वाटत होती. हे खोटं आहे ना? रोहनने विचारलं. सावित्री काही बोलली नाही. तिने फक्त मान खाली घातली. ते उत्तर पुरेसं होतं. काही क्षणांनी ती हळूहळू बोलू लागली. 20 वर्षांची होते तेव्हा. माझी लहान बहीण आजारी पडली होती. कोणताही वैद्य तिला वाचू शकला नाही. मी वेडी झाले होते. तिचा आवाज थरथरत होता. मला तिला वाचवायचं होतं.
एका रात्री जंगलातील गुहेत तिला एक प्राचीन ग्रंथ सापडला. त्या ग्रंथात मृत्यूवर विजय मिळवायचे मंत्र लिहिले होते. पण त्याची किंमत होती, खूप मोठी किंमत. मी विचार केला नव्हता की इतकं भयंकर घडेल. सावित्री रडत म्हणाली. मी मंत्र पूर्ण केला आणि तो आला. तिने काळकडे बोट दाखवलं. सुरुवातीला तो माझी मदत करत होता. माझ्या बहिणीचा ताप उतरला, तिची तब्येत सुधारली. पण बदल्यात सावित्रीचा आवाज अडखळला. तो लोकांची भीती खाऊ लागला. गावात विचित्र घटना घडू लागल्या. लोक रात्री गायब होऊ लागले. लहान मुलं झोपेत किंचाळू लागली. काही लोक वेडे झाले आणि प्रत्येक वेळी काळ अधिक शक्तिशाली बनत गेला. मग मी त्याला बंदिस्त केलं, सावित्री म्हणाली. त्या विहिरीखाली माझ्या स्वतःच्या जीवाची शक्ती वापरून. रोहनच्या लक्षात आलं, म्हणजे सावित्री पूर्णपणे वाईट नव्हती. तिने चूक केली होती, पण ती सुधारण्याचाही प्रयत्न केला होता. काळ मोठ्याने हसू लागला. तुझ्या एका चुकीने 100 लोक मरले, आता हजारो मरतील. अचानक मंदिराच्या बाहेरून किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. सगळे दचकले. गावच्या दिशेने लालसर प्रकाश दिसत होता. गणपत बाहेर धावत गेला आणि काही क्षणांनी त्याचा आवाज आला, रोहन बाहेर ये. सगळे बाहेर आले आणि जे दृश्य त्यांनी पाहिलं ते आयुष्यात कधी विसरणार नव्हते. संपूर्ण भोर गावावर काळ्या धुराचं आवरण पसरलं होतं. घराच्या छपरांवर सावल्या बसल्या होत्या. लोक रस्त्यावर पळत होते. काही जण हवेत उचलले जात होते, काही जण बेशुद्ध पडत होते. तो मुक्त होतोय. गणपत कुजबुजला. आता तो फक्त गावापुरता राहणार नाही. कालचा आवाज आकाशातून घुमला. आज भोर गाव, उद्या संपूर्ण जग. रोहनच्या मनात एक विचार चमकून गेला. थांबा, डायरीत लिहिलेलं होतं की निस्वार्थ बलिदान लागेल, पण कोणाचं? सावित्री अचानक त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती, जणू तिला उत्तर माहीत होतं. कोणाचं? रिया रडत विचारू लागली. सावित्री हळूच म्हणाली, माझं. सगळे स्तब्ध झाले. काय? मीच त्याला या जगात आणलं. मीच त्याला पूर्णपणे संपवू शकते. पण तू तर आधीच मेलेली आहेस, रोहन ओरडला. सावित्री हसली, दुःखी हसू. नाही, माझा आत्मा अजूनही या जगात बांधलेला आहे. मी पूर्णपणे मुक्त झालेली नाही. अचानक तिचं शरीर चमकू लागलं. तिच्या भोवती पांढरा प्रकाश निर्माण झाला. कालच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा भीती दिसली. नाही, तो गुरगुरला, तू ते करू शकत नाहीस. सावित्री पुढे चालू लागली, थेट त्या प्रचंड काळ्या खड्ड्याकडे. तिच्या प्रत्येक पावलासोबत मंदिर उजळत होतं. ती त्या खड्ड्याच्या काठावर पोचली. मागे वळून तिने रोहनकडे पाहिलं. माझी कथा लोकांपर्यंत पोहोचव. त्यांना सांग, भीतीपेक्षा मोठी शक्ती प्रेम असतं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. सावित्रीने डोळे मिटले आणि स्वतःला त्या अंधारात झोपून दिले. क्षणात संपूर्ण परिसर हादरला. आकाशात वीज चमकली. एक प्रचंड किंकाळी घुमली. ती काळची होती की सावित्रीची हे कोणालाच कळलं नाही. आणि मग सगळीकडे पांढरा प्रकाश पसरला. कथा अजून संपलेली नाही. अजून काही प्रश्न बाकी आहेत. सावित्रीचं बलिदान यशस्वी होईल का? काल खरंच नष्ट होईल का? आणि रोहनच्या कॅमेऱ्यात शेवटी काय कैद झालं असेल हे पाहूयात आपण पुढच्या भागात.